25 जनवरी को हर साल मतदान दिन के रूप में मनाया जाता है। इसी दिन भारत के महान संविधान निर्माता बाबा साहब अंबेडकर के देश को संविधान दिया था। समय अनुसार कई पार्टियां सत्ता में आई और गई, मगर हर कोई संविधान का सम्मान करके उसमें दिए गए कानूनों के अनुसार चलने का प्रयास किया है। मगर पिछले 10-12 सालों में भाजपा की सरकार जब से सत्ता में आई है, उन्होंने संविधान खत्म करने की साजिश रची है और मतदाताओं का अधिकार छीनने का प्रयास किया है। ऐसा आरोप कांग्रेस की ओर से आज चंद्रपुर के गांधी चौक में किए गए आंदोलन में किया गया। कांग्रेस की ओर से आंदोलन का नेतृत्व कर रही चंद्रपुर की सांसद प्रतिभा धानोरकर, कांग्रेस जिला अध्यक्ष सुभाष दोटे, रितेश तिवारी, नंदू नागरकर आदि प्रमुख नेता उपस्थित थे। उन्होंने बताया कि चुनाव आयोग, जो कि एक संयुक्त संस्था होनी चाहिए, वो अब सत्ताधारी के इशारों पर काम करती है और विरोधियों को हराने के लिए पिछले हुए चुनावों में कई मतदाताओं आदि से गायब किया गया या उनके हित में सोचने वाले मतदाताओं को जोड़ा गया। इसलिए इस मौके पर चुनाव आयोग के निषेध के भी नारे लगे और कांग्रेस की ओर से बैलेट पेपर पर आगे चुनाव कराने की निविदा जिलाधिकारी के माध्यम से राष्ट्रपति को दी गई है। नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने भूमिका आहे, त्या भूमिकेच्या विरोधात आजचं हे आमचं धरणे आंदोलन आहे आणि कुठेतरी लोकशाही ही वाचली पाहिजे आणि मतदारांचा हक्क निवड करायला पाहिजे। त्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून सगळीकडे आजचं केलं जात आहे। आणि आपण बघितलं असेल की सुभाष या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की या विधानसभेच्या निवडणुकीत जवळपास 55,000 मतदार हे वाढले, पण 55,000 मतदान वाढले जरी असले तरी लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं असेल की जवळपास 1.25 लाख मतदारांचे नाव हे डिलेट मध्ये गेले। एका बूथवरती आपण पाहिलं की कुठे 100, कुठे 200, कुठे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीतर्फे जिथं आम्ही धरणे आंदोलन जाहीर केलेलं आहे, त्याचा मुख्य कारण 25 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली। त्यानंतर मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री असताना 25 जानेवारी 2018 रोजी आज राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून आपण साजरा करतो। हा मतदान दिवस साजरा करत असताना यामागील एकमेव उद्देश हा होता की गोरगरीब जनतेला, दऱ्याखोऱ्यात राहणारे, खेड्यापाड्यात राहणारे, शहराच्या झोपडपट्टीत राहणारे लोकांना त्यांचा मतदानाचा अधिकार त्यांना बजावता आला पाहिजे। कोणताही सामान्य नागरिक, कोणताही वंचित घटक हा मतदानापासून वंचित झाला नाही पाहिजे, ही एकमेव भूमिका त्यावेळी तत्कालीन काँग्रेस सरकारची होती। परंतु या नवीन सरकारच्या नवीन धोरणानुसार सगळं काही धुळीत मिळालेलं आहे। 2014 पासून निवडणूक आयोगाची भूमिका ही संशयास्पद राहत आलेली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने वारंवार निवेदन देऊन सुद्धा अखिल भारतीय निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे। मी महाराष्ट्र प्रदेश किंवा अखिल भारतीय काँग्रेसच्या आकड्यावर जाणार नाही। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये किंवा त्याच्या पूर्वी मे 2024 मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये आकडेवारी आणि नोव्हेंबर 24 मध्ये निवडणूक विधानसभेत झाली त्यामध्ये आकडेवारी जवळपास 55,000 मताचा फरक आहे। आम्ही ऑब्जेक्शन घेतले, जिल्हाधिकाऱ्याकडे, जिल्हा निवडणूक अधिकारी। विधानसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं असेल की निवडणूक आयोगाची जी भूमिका होती त्या भूमिकेच्या बाबतीत आमचं हे आंदोलन प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज सगळ्या जिल्हाभरात हे करण्यात येत आहे। आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ दोटे, शहराचे अध्यक्ष रामूबाई आणि सगळे फ्रंटलचे ऑर्गनायझेशनचे सगळे पदाधिकारी यांच्या नेतृत्वात आजचं हे आंदोलन होत आहे। की आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं मतदारांची वाढलेली संख्या, बाहेरून आलेले अनेक मतदार, आज 55,000 मतदान हे विधानसभेत वाढलं आणि जवळपास 1.25 लाख मतदान हे लोकसभेत सुद्धा डिलेट मध्ये नाव गेले। म्हणजे कुठेतरी मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे की आपण टाकलेलं मतदान हे योग्य ठिकाणी जात आहे की नाही। त्याच्यासाठी लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आणि मतदारांचा हक्क वाचवण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी घेत आहोत। महाराणा रिसॉर्ट, Rai Dam Road, Vadoli Tadoba, Chandrapur, Maharashtra. The best place for your holidays is now become official.
Hospitality partner for Mr., Mrs. and Miss India Cosmos 2024. Beautiful ambience, surrounded by natural jungle beauty, luxurious and comfortable family rooms, beautiful tents, delicious veg and non-veg food, swimming pool and rain dance, ideal for Tadoba jungle safari, any party, family outing and other occasions. Marana Resort welcome all the finalists of Mr., Mrs. and Miss India Cosmos 2024 in the internationally famous Tiger Reserve Jungle of Tadoba. Contact number 9822-02970, 9822-02971, 9822-2972. जलसा फैमिली रेस्टोरेंट आसवानी परिवार की ओर से चंद्रपुर वासियों के लिए एक और लज्जतदार भेंट। जलसा फैमिली रेस्टोरेंट में शानदार आउटडोर गार्डन सेटिंग के साथ आप पा सकते हैं लग्जरियस एसी फैमिली सिटिंग हॉल। अतीत की यादों के रिक्शे के साथ बच्चों के लिए और बड़ों के लिए एक से एक फोटोग्राफी पॉइंट्स, स्वादिष्ट वेज नॉन वेज खाने के साथ उत्तम सर्विस का वादा, बर्थडे पार्टी, बीसी पार्टी और अन्य पार्टियों के लिए उत्कृष्ट स्थान। मित्र और परिवार के साथ पधार कर एक बार सेवा का अवसर जरूर दें। आप बार बार आएंगे। जलसा फैमिली रेस्टोरेंट, लोहारा PHC और अंकित पेट्रोल पंप के पास, लोहारा मूल रोड, चंद्रपुर। बुकिंग के लिए संपर्क करें 9518554308।